नमस्कार. आज आपण तांदळाचे पीठ न वापरता उकडीचे मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत. त्यासाठी घेतलेला आपण साहित्य 2 वाट्या खोवलेल्या नारळाचं चव किस व 1.5 वाटी गूळ आणि खसखस हे सर्व कढईमध्ये आपण मिक्स करून छान असं परतून घेतलेलं आहे. सारण आपण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता सारण आपलं किती छान असं तयार झालेलं आहे. त्यात घातलेली आहे एक साधारण 2 चमचे खसखस भाजून घालायची आहे. खसखसनी खूप छान मोदकाला चव लागते, त्यामुळे खसखस ही घालायची आहे. सारण आपलं तयार झालेलं आहे. एकदम छान आणि दिसतंही छान आणि लागणार पण छान आहे. त्या मोदकासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ भिजत ठेवलेला होता 2 तास आणि त्यानंतर आपण तो मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे आणि ते पीठ आपण कढईमध्ये टाकलेलं आहे. त्यात 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते घट्ट व्हायला लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही पांढरा शुभ्र कलर पण आलेला आहे छान असे आणि खूप छान असे कापसासारखे मोदक तयार होतात. हलवत राहायचे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. 5 ते 10 मिनिटं लागतात उकड तयार व्हायला. उकड आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलर पण आलेला आहे आणि मऊ मऊ कापसासारखी झालेली आहे. आता आपण तयार करायला घ्यायचं आहे मोदक. उकड आपली ताटात काढून घ्यायची आहे. गरम असतानाच आपण छान मळून घ्यायची आहे. वाटीच्या किंवा ग्लासाच्या साहाय्याने छान अशी मऊ मळून घ्यायची आहे. गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. उकड जेवढी आपण छान मळू तेवढे मोदक छान होतात. उकड आपली मळून झालेली आहे आणि बघा पांढरा शुभ्र कलर पण आहे आणि छान मऊसूत अशी झालेली आहे. जास्त मेहनत न घेता आपली तयार झालेली आहे. कापड आपण रुमाल ओला करून घेतलेला आहे, तो आपण झाकून ठेवलेली आहे. आपली उकड तयार झालेली पीठ आपण झाकून ठेवायचं आहे आणि एक साधारण ते लिंबाच्या एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपण हातावर छान असा मळून घ्यायचा आहे. बघू शकता कुठेही क्रॅक जात नाहीये, म्हणजे आपली उकड छान मळून झालेली आहे. आणि आपण वाटीसारखं त्याला आपण आकार द्यायचा आहे. मध्ये थोडं जाड ठेवायचं आणि काठ अशी पातळ करायचे आणि त्याला आपण अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही कळ्या पण इतक्या छान पडतायत आणि पाहिजे तेवढे आपण कळ्या पाडू शकतो. सारण आपली कळ्या तयार झालेल्या आहेत पाडून. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे. जे आपण तयार केलेलं आहे ते सारण 1 चमचा सारण घालायचं आहे. साधारण सारणाचे कमी जास्त करू शकता. मी 1.5 चमचा सारण घातलेलं आहे आणि आपण एकाच दिशेने असे फिरवून घ्यायचे आहे. मोदकाला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता आपलं मोदक तयार झालेला आहे. छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. सगळे मोदक मी असेच तयार करून घेणार आहे. कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. चाळणीमध्ये ओलं कापड टाकलेलं आहे. पातळ सुती कापड घ्यायचं आहे
आणि त्यावर आपण मोदक वाफवून घेणार आहोत। तयार झालेले मोदक आपण चाळणीत कापडावर ठेवलेले आहेत एक एक। केळीच्या पानात सुद्धा तयार करू शकता। सर्व मोदक तयार झालेले आहेत आणि एक 15 ते 20 मिनिट आपण त्याला झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनी आपण चेक करून घेणार आहोत। बघू शकता छान आपले मोदक तयार झालेले आहेत आणि किती पांढरे शुभ्र कलर पण आहे। गरम असतानाच तूप टाकून खायला घ्यायचे। खूपच छान प्रसादासाठी आपले तयार झालेले आहेत मोदक। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।